राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे जनसंवाद या अभियानाची सुरुवात केली आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शासकीय यंत्रणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली। यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क आणि मिस कॉल कार्यक्रमासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला। पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहोचल्या। तक्रार नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवणं, विभागीय समन्वयातून तोडगा काढणं आणि नियमित फॉलोअप अशी सुसज्ज यंत्रणा जनसंवाद मध्ये राबवण्यात आली। नागरी सेवातील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, स्थानिक आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यावेळी उपस्थित होते। हडपसर येथील कार्यक्रमात तब्बल 30 शासकीय विभाग सहभागी झाले। या ठिकाणी नागरिकांनी 4000हून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी 1500हून अधिक तक्रारींचं निराकरण जागीच करण्यात आले। तक्रारींमध्ये पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीचे मुद्दे विशेषत्वानं मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आले। अजित पवार यांनी सकाळपासून दुपारचं जेवण न घेता उशिरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढलाय।